अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ॐ मङ्गलं भगवान् विष्णु मङ्गलं गरुडध्वज मङ्गलं पुण्डरीकाक्ष मंगलाय तनो हरी। अध्याय पहिला प्रारंभ। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। जय जाजी उदार कीर्ती जय जाजी प्रताप ज्योती जय जाजी गणपती गौरी पुत्रा मयुरेश्वरा कार्यारंभी तुझे स्मरण करीता ले जण मोठमोठाले विद्वान साधू संत सत्पुरुष तुझ्या कृपेची अगाध शक्ती विघ्नयोगी भस्मवती कापुसाचा पाडगी दिन अग्निपुढे दयाधना म्हणून आदरे वंदना करीतस मी तुझ्या चरणा सुरस करवे पद्मरचना दासजनुच्या मुखाणी मी अज्ञात मंदमती नाही कायुपती परितुवास केल्या चित्तीन कार्य माझे होईल आता आदि माया सरस्वती जी ब्रह्माची होय प्रकृती जी कविराची देवमूर्तीन ब्रह्मकुमारी शारदा त्या जगदंबे कारण असो माझे सास्तांगण म्हण मी लेकरू आय जाणन अभिमान माझा धरावा तुझ्या कृपेची अगाध थोरी पांगळाय चढगिरी मुखास भीमाधारी व्याख्यान अखल्लित त्या तुझ्या कीर्तीला कमीपणा ना निभला सायदास गुणलान ग्रंथरत्नेस करिया आता पुराण पुरुषा पांडुरंगा पंढरीशा सच्चिदानंदा रमेशान पायी माम दीनबंधू तू सर्वसाक्षी जगदाधार तू व्यापक चराचर करता करविता सर्वेश्वरण वेकाई तूच तू जग जनानी जनार्दन तुझ एक परिभ्रण सगुणानी निर्गुणन तूच की रे माय बापा ऐसा तुझा अगाध महिमा जो न कळे निगमागमा तेथे काय पुरुषोत्तमा या गणूचा पाडसे रामकृपा जेव्हा झाली तेव्हा वाकडा शक्ती आली गोपती बनली वनी निमरात्री गोकुळात तुझी कृपा भाया जाण नाही धनाचे प्रयोजन चरणी होता अनन्य तू त्याते साय करसी ऐसा संतांनी डांगोरा तुझा पिटला रमावरा म्हणून आलो तुझ्या दारात विनमुख लावू नको हे संत चरित्र रचावया साय करी पंढरी राया माझ्या चित्ते बसून या ग्रंथ कळसा नेया हे भवभवांत कवाणीवरा नीलकंठा गंगाधरा ओंकार रूप त्र्यंबकेश्वरांवर पाणी ठेवा श्री तुझे साय असल्यावर काळाचाही नाही दर लोखंडासी भांगार परिस करून ठेवीत असे तुझी कृपात परिस लोखंड मी गुणदास साय करी लेकरासन परते मजला लोटू नको तुला शेक काय नाही अवघेच आहे तुझ्या ठाई लेकरासाठी धाव घेऊन ग्रंथ सुगम वधवाव्या माझ्या कुळची कुलदेवता कोल्हापूरवासिनी जगन्माता तिच्या पदी ठेवित माता मंगल व्हावया कारणे हे दुर्गे तुळजे अंबवाणी हे अपरणे अंबे मृडाणी ठेवी तुझा वरद पाणी दास गुरुच्या शिरावर आता वंदन दत्तात्रया पावेगी मशी सदया गजानन चरित्र गाया मग प्रसादासह स्मृती दे आता शांडिलादी ऋषीश्वर वशिष्ठ गौतम पराशर ज्ञान जवी जो दिनकरन त्या शंकराचार्या नमसो आता अवघ्या संत म्हणता नमन माझे सर्वता दासगुरूच्या धरुणातान ग्रंथ करावा लेखन गैनी निरुती ज्ञानेश्वर श्री तुकाराम देवकर हे भवामदेचे तारुतर त्या श्री रामदासा नमनसो हे शिर्डेकर साई समर्था वामन शास्त्री पुण्यवंता दासगुरूची अभयाता तुमचं सुद्या संत हो तुम्हा अवघ्याच्या कृपेने मी हे करीन बोलणे दासगुण मी तुमचे तानेन कडन मजेशी होऊ नका जी का खरी माया असते तीच बोलावे शिकवते तुमचे माझे असे नाते माय लेकरा परी हो लेखनी काढी अक्षर परी तो तिच्यात नाही जोर ती निमित्त कारण साचार लेखन रूपी कार्याला दासगुरु लेखनी येत तुम्ही धारण करा अवगती संत ग्रंथ करावा रसभरितीचाई प्रार्थना आता श्रोते सावधान संत कथेचे करा श्रवण करुणिया एकाग्र म्हणून कल्याण व्हावया संत हेच विवर चालते बोलते परमेश्वर वैराग्याचे सागर दाते मोक्ष पदाचे संत हेच सन्निधीचे मृत्यू प्रत्यक्षाची संत भव्य कल्याणाची पेटाये विधो त्या संत चरित्रास श्रवण करा सावकाश
आजवरी ना कवणा संतांनी या दगा दिला. ईश्वरी तत्वाचे वाटाडे संत हेची रोकडे. अमोघ ज्ञानाचे ते गाडे भरले असती. प्रत्यक्ष संत चरणी जाता येत त्याचा ऋणी रुक्मिणी कांत. आता मलरेत करा चित्तन गजानन चरित्र एकावया. व्रतखंडा माधारी संत आले होताबरी. हीन पौर्णी आले खरी नवांतर देशा कारणे. जम्बूद्वीप हे धन्य धन्य आहे पहिल्यापासून. कोणत्या सुखाची ही वाण निधन पडली आजवरी. याचे हेच कारण या भूमीचं संत चरण. अनादी कालापासून लागत आले आहेत की. नारद ध्रुव कयादू कुमर. उद्धव सुदामा सुभद्रावर. महाबली अंजनी कुमर नया शत्रू धर्मराजा. शंकराचार्य जगद्गुरुचे पदंताचे कल्पतरू. अध्यात्मविद्येचे मिरवण्याच देशी झाले वो. मध्व वल्लभ रामानुज याचा ऋणी अध्यक्षज. ज्याने धर्माची राखली लाजनी सामर्थ्य दावणिया. नरसिंह मेहता तुलसीदास कबीर कमाल सुरदास. गौरंग प्रभू चालिले सन्मान करावे कोटवरी. राजकन्या मीराबाई तिच्या भक्तीस पारणाई. जिच्यासाठी शेषशाही प्रसिद्धाला विषाती. गोरख मच्छिंद्र जालंधर जे काय योगे योगेश्वर. ज्याचा अनुनाथ भक्तिसारान ग्रंथ असे लिलेचा. ज्यांनी नुकतीच हरिभक्ती करून साधिला श्रीपती. ते नामा नर रे सन्मती. जनी कानो संत सुख. चोका सावता कुर्मदास. दामाजी पंत पुण्यपुरुष. ज्याच्या कारणे वेद्रासन गेला महार. होनरी मुकुंदराज जनार्दन बोधला निपट निरंजन. ज्याची चरित्रे गायन केली मागे महिपतींनी. म्हणून त्यांची नाव येत मी न सांगले आता देत. नुसतं सांगतो आता ग्रंथन भक्ती विजय भक्तवाला. त्यानंतर जे जे झाले त्या त्या संतांनी गायले. ग्रंथस्थी 3 केले त्या बा म्हणजे कळले की. त्या संतांच्या तोडीचा संत श्री गजानन साचा. या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकोत्तर. मी जे मागे गायली रसांतर ती असते भली. ती सारांश रूपे सांगितली त्रैगंतातून विधो. आता हे सांगोपांग चरित्र कतो ते का सांग. मम सुदयाला योगने चरित्र रचण्याचा. जो प्रथमताच मी पाहिला पडाचा नित्य संत बला. तोच मागे राहिला त्याचे का कारण. माळा आधी होती मग मेरुवणी जोडती. तिचा आज झाली स्थिती ह्या चरित्र रचण्याची. शेगाव नामे वराळात रामाय प्रख्यात. खामगाव नामे तालुक्यात व्यापार चाली जेत मोठा. ग्रामला नसाचार परिवैभवताचे महातुर. ज्याचे नाव अजरामरण झाले साधूमुळे जगत्रे. त्या शेगाव सरोवर बरे गजानन कमल उदय आले. जे सौरभे वेदिते झाले न्या कैल ब्रह्मांडा. हा शेगाव खाणीचा हिरा गजानन वयसाचा. प्रभाव त्यावलियाचा अल्पमतीने वाणी तुम्ही. ती आता अवतारा गजानन करे बिरमधरा. येणे तुमचा उद्धार करान होईल हे विसरू नका. गजानन चरित्र मेघुथुर तुम्ही श्रोते ओघे मोर. चरित्र रूपी वर्षता निरन्नाच्याला वाटे निसंशय. शेगावाचे पौरवासी ब्रह्मभाग्याची नित्यसी. म्हणून लादले तयासी गजानन हे संतरत्न. जेव्हा करावे लागे पुण्य तेव्हाच लाभती संत चरण. संत श्रेष्ठ देवावणन्यविषयी शंका नसे. रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवणी. पंढरी क्षत्रिय म्हणून कार्तिकेच्या वारीला माझ्या म्हणी येत होता गावे गजानन चरित्रा. परी त्याची तत्वतान संगत नाही लागली. त्या माझ्या वासनेशी पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्राची योजना. या समर्थे खऱ्या संताचे धोरण न कळे पुन्हा लागून. महापुरुष गजानन आधुनिक संत चुडामणी. या महापुरुषाचा ठाव ठिकाण कोणचा. वा पत्ता त्याच्या जातीचा नित्या दृष्ट्यानं लागे की. जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाण न कळे कोणा लागून. ते ब्रह्मास पावण नित्य त्याचा करणे असे. जो का हिरा तेजमान पूर्णपणे असे जाण. तेच त्याचे पावन न्याती तल्लीन होते की. ते त्या हिराची खाण आहे कोणाची. ही विचारी आणण्याची गरज मुळी रात नसे. तारुण्या भितरी गजानन आले शेगाव नगरी. शके 1800 भितरी माध्यवद्य सप्तमीला. कोणी कोणी म्हणती जण श्री समर्थाचे जे का स्थान. त्या सज्जन गडावण या देशी आले. परी याला पुरावा सबळ असा नाही बरवा. परी काहीतरी असावा नहर्त यांच्या म्हणण्यात. लोक ओगे भ्रष्ट झाले नाना यातने गांधले. त्याच्यासाठी वाटते केले कौतुकैसे. समर्थांनी जगाचा करण्या उद्धार. गजानन रूपे अवतार. द्रोणाले महिवरण पुन्हा समर्थ सिद्धयोगी. कोणत्याही कलवरी योगी पुरुष प्रवेश करी. ऐसा प्रकार विवरी जगद्गुरूंनी केला असे. गोरख जन्मला क्रीडात कानी पागज करणात. सांग देव नारायण डोहातून वाचून प्रगडले. तैसे जेथे काहीतरी झाले असावे निर्धारी. गजाननाची अंगे सारी नव्हती योगाची अवगत. हे त्यांच्या लिलेवरून पुढे कळेल तुम्हाला गुण. योगाची अगाध महिमान त्याची सरी ने पुन्हा. शेगाव मागमासी वद्य सप्तमी ज्या दिवशी. हा उदय पावला ज्ञानाराशीन पदंता ते तारावया. त्यावेळची तुम्हा कथा सांगू तुम्ही एका आता. एक भा एक गृहस्थ होता नाम ज्याचे देवीदास. हा देवीदास सज्जन पातुरकरांचा वंश जाण. शाखा ज्याची माध्य दिन मठाधिपती होता तो. त्याच्या एका मुलाची ऋतुशांती होती साची. त्यानिमित्त भोजनाची तयारी होती त्याच्या घरा. पुष्ट्या पत्रावळी श्रस्तावर टाकेल्या होत्या साचार.
घराची या समोरून त्या देवदास विप्राच्या तो गजानन समर्थ सिद्धयोगी बसले होते ते या जागी. एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कापडाची, कच्ची चिलिमी हात कोणत्याही उपाधीचे, नाव नव्हते जवळीसाचे, पात्र पाणी प्यावाचे नव्हता एक भोपळा. कच्ची चिलिमी हातात जी होती त्याची स्वकृत, कुमाराच्या भट्टी प्रतंजनी नव्हते पाहिले. नासाग्र दृष्टीमुद्रा शांत, तपोबल अंगी झळकत, प्राणचीच्या प्रागर वेतन वर्ण किती करावे. मूर्तियोगी दिगंबर भाव माळला अपपर, आवड निवड साचारण राहिले जवळी जयांच्या. ती समर्थांची स्वारी बसली या रस्त्यावरी, शोधन पत्रावळीचे करीन केवळ निज लिहिलेनी. शीत पडल्या दृष्टीप्रत ते मुखी घालून झालीत, हे करण्याचा हाच येतन परब्रह्म कळवावया. काकी गरजून सांगी श्रुती अन्न हेच ब्रह्म निगोती. अनम्म प्रयते असे युक्ती उपनिषदा ठाई असे, त्यांची पटवया कोण शीतवेस्ती दयाजण. त्याचा सामान्य जनाला गुण भावार्थ तो कळला नसे. बंकडाला अगरवाला होता रस्त्याने चालला, त्याने प्रकार पाहिला नपल्या त्या स्नेहास. दामोदर पंत कुलकर्णी त्याच्या स्नेहाचे नाव जाणी. दोघे तो प्रकार पाहुणे आचकित झाले आणि एकमेकाप्रत बोलू लागले. सत्य याची करणी उपरी तन्विडापरी दिसतसे. हा नारती जरी असता तरी पात्र बागुड घेता. देवदासी याते देताना काकी तोई सज्जन द्वारे आलेला याचक लावीन सुज्ञ परत देख. काही न चाले तर कनकृतीवरणी याच्या बंकट लाल म्हणे पंतासी ऐसी दुबे रस्त्यासी. आपण राहू एकोत्रीची अजमावया कारणे. अरे साधू पिशापरी जरी वागती वरवरी, ऐसी आसाची वैकरीन बोलली आहे भागवतात. कृतीना दिसे वेटा परिवाटे ज्ञानगाडा, वा विमला ज्ञानाचा उडा असा की प्रत्यक्ष. ऐसा विचार परस्पर करू लागले साचार, रत्नसदा समोरून पारखे तोच जाणे त्या. पण ते हजार लोक गेले परीन कोणी पाहिले, या दोघा वाचून भलिन्याचा विचार कराहो. हिरे गाराय गाठाई मिसळल्या जगास्ती जगाठाई, पारखे तो निवडून घेईन गारा टाकून हिऱ्याते. प्रथमता तो पुढे आला बंकटलाला अगरवाला, गजाननाशी विचारणा विनयाने निरीती. ह्या पत्रावळीच्या शोधना काऊ करिता कळेना, शुदा असेल आपण तरी तरतूद करू अन्नाची. त्याने असे विचारले परीने उत्तर मिळाले. नुसतेवरी पाहिले नुबतांच्या मुखाकडे, तो स्वतेजे कांती मनोहर दंड गर्दन पिळदार. भविष्याते दृष्टी चिरण प्रगुणिटाई झाली असे, निजानंदी रंगलेला असा योगी पाहिला. नमोनेच नमस्कार केला चित्ती संतोष पावणिया. देवदास बुवासी सांगू लागले प्रेमेसी, तुम्ही पात्र वाढून वेगेसी नाना एक बाहेर. देवदासी तसे केले पक्वांनांनी भरलेले पात्र आणून ठेवले द्वारासमोर स्वामी पुढे. ठेवलेल्या पात्रावळी भोजना बसली समर्थ स्वारी. चवीन कशाची अंतरीण मात्र उरले असे, अनुभव ब्रह्मरसला जो पिऊन तृप्त झाला. तो का मागतो वळवण्याला मिटक्या मारित बसलो. जो सार्वभौम नृपवर झाला असे साचार, अशा नराशी ज्या अंगेरण मिळाला असे प्रेम नपते. अगदी पक्वान न केली आवड निवड नाही वरली, जठराची तृप्ती केली दोन प्रहराच्या समयाला. बंकटलाल ते देव पाहून पंताशी करी भाषण, हा विडा म्हणालो आपण ती निसंशय झाली चुकी. सुभद्रेसाठी द्वारकेला अर्जुनाचा विडा आला, व्यवहाराचा विसर पडला करू लागला भलभलते. पैसाचा ज्ञानीजटी मुक्तरूप सुभद्रेसाठी वेडाला कसवटे याची आता घेणे नको. धन्य आपले सेगाव दृष्टी पाहिला योगी राव, निरेच्छा जांगी राव निलारीने जयाला. सूर्यमाद्याने आला भागभूमीचा तप्त झाला, पाखरी आश्रयाला जो बसली वृक्षावरी. ऐशा भरवणाचा बसला आनंदात, हा ब्रह्मचोय साक्षात वैना कशाचे उरळया. हा जेवला चित्रपणे तुंब्यामध्ये नाही पाणी, ते पंता या लागून या पुण्यू आनन. पुसू लागले दामोदर तुंब्यामध्ये नाही मिर, मर्जी असल्या चाकरण पाणी द्याया तयार असे. ऐसे शब्द ऐकले समर्थांनी आश्य केले, वैतासी पावण दिले ते का सांगतो. तुम्हा गरज असेल तरी आनंद झाला वारी. एक ब्रह्म जगदांतरी होत पोत भरले असे, तुम्ही आम्ही भेद तेत नाही उरला एकंचित. परी जगवार सत्यना चरिल्या पाहिजे, अन्न भक्षले देहानी म्हणून त्या पाहिजे पाणी. हा विवतार चित्रांनी नवशी पाहिजे जाणीला, म्हणून तुमच्या चातुर्यासी गरज असल्या तुम्हासाची. तरतूद करा पाण्याची न व्यंजे संपले, हे भाषणे एकता दोघर्षले तत्वता. बंकटला म्हणे पंताना आपले आहे भाग्यधन्य. पाणी आणण्या दामोदर घरात गेले साचार, तो इकडे प्रकारण काय घडला तो एका कुपाची या शेजारी हाळ होता निर्धारी. जेथे जनावरे सारीन पित होती पाण्याला, तेथे जाऊन पाणी प्याले तृप्ततेची ढेकर दिली. तो इतक्यात घेऊन आले पंतपाणी घडव्यात. हा ते गडूळ पाणी समर्थानं लावा वदणी, ते जनावरा लागून योग्य आहे प्यावया. मी हे पाणले निरगुड निर्मळ थंडगार, वाशित केले साचारण वळा घालून यामध्ये. ऐसे भाषणे एकता महाराज बदले तत्वता, व्यवहारिक अवघ्या कथाने सांगा आम्हा तुम्ही. हे अवघे चराचर ब्रह्मे व्याप्त साचार,
तेथे गडुळ निर्मळ वासित निरंतीन भेद राहिले. पाणी तरी तोच आहे, निर्मळ गडुळ तोच आहे. श्वास कुवास दोन्ही हे रूप त्याचे निसंशय. पिणाराही वेगळा ना त्यापासून ना निराळा. ईश्वराची अगाध लीलांती कळया नरजलबिनी. ते दिले टाकून विवारे गोविले म्हण. याचीच करा सदा म्हणन कशापासून जग झाले. ऐसी एकता समर्थवानी दोघे गेले गही वरुणी. अनन्य भावे समर्थ चरणी लोळावया तयार झाले. तो त्यांचा जाणून हेत महाराज निघाले पळत पळत. वायूच्या त्या गती प्रत अडथळा जगी कोण करी. या पुढील कथा पायी निवेदन होईल द्वितीयाध्यायी. अवधान धावेल वलाई त्या श्रवण करावया. हा श्री गजानन विजय ग्रंथ आलाद दावो भाविका प्रत. हेच